जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. टोटल इथे 4000 प्लस जागांसाठी भरती होते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मेल आहात फिमेल आहात अप्लाय करू शकतायत. CAPF मध्ये ही भरती होते आहे. सब इन्स्पेक्टरची ही पोस्ट असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे BSF झालं, CISF झालं, CRPF झालं, यांसारख्या ठिकाणी ही तुमची भरती होते आहे. केंद्र सरकारचा जॉब आणि जर तुम्ही ते सॅलरी बघितली तर सॅलरी पण 35,400 पासून 1,12,400 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे जबरदस्त अपडेट आहे. अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. कोण कोण अप्लाय करू शकताय सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. तुम्हाला पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट झालं, फ्री कोर्सेस झालं, तसेच महाराष्ट्र सरकारची पण भरती होते त्या रिलेटेड पण व्हिडिओ टाकतोय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकणार आहात 4/3/2024 रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC यांच्यातर्फे जॉब अपडेट आला आहे. आणि खूप जबरदस्त जॉब अपडेट यासाठी आहे कारण की दिल्ली पोलीस फोर्स आणि सेंट्रल आर्म फोर्स यासाठी भरती होते आहे. तुम्ही मेल फिमेल आहात तर सेंट्रल आर्म पोलीस फोर्ससाठी अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकताय 4/3/2024 म्हणजे 4 मार्च 2024 पासून 28 मार्च 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ओके, त्यानंतर फी पेमेंट करण्याची शेवटची तारीख 29/3/2024 आहे. त्यानंतर इथे एक्झाम तुमची होणार आहे जी की 9, 10 आणि 13 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी यांचे सेंटर्स आहे, एक्झाम सेंटर्स आहे, त्याची पण माहिती तुम्हाला देतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्ससाठी भरती होते आहे. मग आता दिल्ली पोलीससाठी किती जागा आहे तर बघा, दिल्ली पोलीससाठी जरी बघायला गेलं तर सेमच पेमेंट आहे आणि याच्यासाठी पण सेम पेमेंट असणार आहे. मग तुम्हाला दिल्ली पोलीससाठी अप्लाय करायचं आहे तर इथे बघा किती जागा आहे. टोटल मेलसाठी जर आपण बघायला गेलं तर 125 जागा आहे आणि फिमेलसाठी 61 जागा आहे दिल्ली पोलीससाठी. पण आपल्याला या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे जिथे भरपूर साऱ्या जागा असणार आहेत. मग तुम्ही मेल आहात फिमेल आहात, मग UR मधून येतात, EWS मधून येतात, OBC मधून येतात, यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं आहे कोणासाठी किती जागा आहे. जसं की तुम्ही ते बघू शकतात, BSF मधून तुम्ही अप्लाय करणार आहात तर टोटल 892 जागा आहे. CISF मधून तुम्ही अप्लाय करताय तर टोटल 1597 जागा आहे. CRPF मधून तुम्ही अप्लाय करताय तर 1172 जागा आहे. ITBP मधून तुम्ही अप्लाय करताय तर 278. SSB मधून तुम्ही अप्लाय करताय तर 62. अशा जर आपण टोटल बघायला गेलो तर 4001 जागांसाठी ही भरती होते आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकताय म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय. मग सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे आपण अप्लाय करू शकतोय. वयाची अट इथे सांगितली आहे, तुमचं वय 20 ते 25 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. पण इथे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. म्हणजे SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमन तुम्ही आहात 3 वर्षाची सूट आहे आणि बाकीचे तुम्ही असाल कारण की महिला आहात त्यामुळे तुमच्यासाठी पण इथे बघा भरपूर सारी सूट दिलेली आहे. तुम्ही बघू शकताय कॅटेगरीनुसार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अप्लाय कसं करायचं तर बघा, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे SSCची. या वेबसाईटवर तुम्ही आलात तर इथे बघा अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. मग यापैकी तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे, मग आपल्याला CISF साठी अप्लाय करायचं आहे. बघा, मग अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. असेल ऑलरेडी तुमचा अकाउंटचा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड हे टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. नसेल कारण की SSCची नवीन वेबसाईट आहे तर तुम्हाला इथे रजिस्टर नाव म्हणायचं आहे आणि तुमची एक नवीन इथे ID क्रिएट करून घ्यायची आहे. 1 टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. ओके, त्यानंतर जर तुम्ही ते फी बघायला गेले तर फी फक्त आणि फक्त 100 रुपये फी ठेवलेली आहे. त्यातल्या त्यात तुम्ही वुमन आहात, SC ST मधून आहात तर कुठलीही फी तुम्हाला नाही आहे. म्हणजे फक्त जे मेल आहे म्हणजे जनरल OBC मधून येतील त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. बाकीच्यांसाठी कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा घ्या. नाहीतर गव्हर्नमेंट जॉब म्हटलं तर 1000 ते 999 रुपये हे फी ठेवत असतात. त्यामुळे ते फी नाही आहे. तर नक्की महिलांनी किंवा तुम्ही जे कास्टमधून येतात तर तुमच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे. आता कुठले कुठले एक्झाम सेंटर्स असणार आहे, खाली स्क्रोल केल्यानंतर बघा आपले महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले ते तुम्हाला दिसून जाईल. जसं की बघा, सगळ्यात पहिलं आहे मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर,
औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि पणजी या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर्स निवडू शकता. म्हणजे पण तुमच्या घराजवळ आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एक्झाम कशी होणार आहे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला जर एक्झाम बघायची असेल तर बघा एक्झाम सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. सगळ्यात आधी तुमचा कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट होणार आहे. ओके, ही पहिली टेस्ट आहे. त्यानंतर एक्झामिनेशन कशी होणार आहे अगदी थोडक्यामध्ये समजून सांगतो. बघा सिलेक्शन प्रोसेस इथे सांगितलेली आहे. सगळ्यात पहिले तुमचा पेपर होणार आहे कम्प्युटर बेस्ड. ओके, स्टेज 1 मध्ये. स्टेज 2 मध्ये काय होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST होणार आहे आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET होणार आहे. त्याच्यानंतर स्टेज 3 मध्ये तुमची पुन्हा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे पेपर 2 होणार आहे आणि त्यानंतर मेडिकल एक्झाम देऊन तुम्ही हा जॉब मिळू शकताय जो की सब इन्स्पेक्टरची पोस्ट असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बोथ पेपर 1 आणि पेपर 2 साठी. ओके, आता एक्झाम कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर इथे सिलेबस पाहिजे असेल, एक्झाम बुक्स पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देईल. आता इथे बघा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झाम कशी असणार आहे पेपर 1ची तर त्याच्याबद्दल पण माहिती दिली नाही. टोटल 2 तास तुम्हाला मिळणार आहे. 200 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे. पेपर 2 जो की फक्त इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी 2 तास तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे दोन्ही 200 मार्कांचे तुमचे दोन्ही पेपर असणार आहे. 2 तास तुम्हाला मिळणार आहे. आता यासाठी सिलेबस काय आहे तर त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही PDF वाचून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल. ओके, त्यानंतर जी तुमचे स्टेज 2 असते ज्यामध्ये तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST किंवा PET होते त्यामध्ये पण इथे दिले. मग तुम्ही मेल आहात तर तुमची हाईट किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे त्या रिलेटेड इथे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. मग तुमचं वेट किती पाहिजे आणि PET जर तुमची होणार आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं जसं की 100 मीटर इन 16 सेकंद, 1.6 किलोमीटर इन 6.5 मिनिट्स हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. मेलसाठी पण दिलं आहे, फिमेलसाठी पण दिलं आहे. अशा प्रकारे तुम्ही या एक्झाम देऊ शकताय. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होतं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जॉब मिळणार आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्यामुळे जे एलिजिबल असेल नक्की त्यांनी फायदा घ्या आणि असे भरपूर सारे जॉब अपडेट आणतोय. नक्कीच तुम्ही जे गरजू आहे ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.